नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. टिप नंबर 1. टिफिनसाठी कोबीची सुक्की भाजी बनवताना त्यात थोडी चणा डाळ टाकली तर कोबीची भाजी खूपच छान व टेस्टी अशी लागते. तर कोबीची भाजी टिफिनसाठी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. तूप बनवताना जर ते जास्त लाल किंवा करपले असेल तर त्यावर ताकाचे काही थेंब शिंपडा व त्यामुळे तुपाला करपट वास येणार नाही. तर तुमचे पण तूप लालसर झाले असेल किंवा करपले असेल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 3. तुपात भाजलेली अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो व उष्णतेपासून पण आपल्या शरीराचा बचाव होतो. तर तुम्हाला पण कफ होण्याची समस्या असेल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 4. सकाळच्या घाई गडबडीत लसूण सोलण्यासाठी बराचसा वेळ लागतो. यासाठी जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा लसूण सोलून ठेवावा व हा सोललेला लसूण जास्त दिवस टिकवण्यासाठी लसूण सोलून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये खाली मीठ टाकून त्यावर टिश्यू पेपर ठेवून तो सोललेला लसूण ठेवून ती बरणी फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे आपला सोललेला लसूण जास्त दिवस टिकण्यास मदत होते व आपली सकाळच्या वेळी लसूण अगोदरच सोलल्यामुळे सकाळच्या वेळी आपली घाई गडबड अजिबात होत नाही. तर झटपट स्वयंपाकासाठी तुम्ही ही किचन टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 5. साबुदाणा खिचडी उपवासासाठी आपण बनवताना ती चिकट होऊ नये यासाठी शेंगदाण्याचा कूट साबुदाणा परतण्याच्या अगोदर त्या साबुदाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्या व नंतर परता. यामुळे साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होणार नाही. तर उपवासासाठी साबुदाणा खिचडी तुम्ही बनवत असताना ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 6. छोले रात्री भिजवताना त्यात थोडी हरभरा डाळ पण भिजवावी. यामुळे छोले छान रस्सादार व दाटसर असे होतात. तर छोले रस्सादार व दाटसर असे होण्यासाठी छोले भिजवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 6. ढोकळा बनवण्यासाठी फक्त बेसन पीठ न वापरता त्यात 2 चमचे रवा घालावा. यामुळे ढोकळा खूप छान जाळीदार असा होतो. तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 7. दिवसातून 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. तर तुम्हाला पण तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 8. टॅमॅटोची प्युरी लाल भडक रंगाची हवी असेल तर टॅमॅटो प्युरी बनवताना त्यात थोडं बीट किसून घालावं. यामुळे टॅमॅटो प्युरी खूप छान लाल भडक रंगाची होते. तर टॅमॅटो प्युरी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 9. कडुलिंब घालून पाणी कोमट करून पिल्याने हृदयाचे वाल्व कधीच बंद होत नाहीत. तर तुम्हाला पण हृदयाच्या काही समस्या असतील तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 10. जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येत असेल तर किंवा छातीत जळजळ होत असेल तर यासाठी कांदा कापून त्यावर लिंबू पिळून रोज दुपारच्या जेवणामध्ये खावा. यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. तर तुम्हाला पण ॲसिडिटीचा किंवा पोटासंबंधी किंवा पचनक्रियासंबंधी काही त्रास असेल तर ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 11. केस जास्त प्रमाणात गळत असतील तर डोक्याला चमेलीचे तेल लावावे. तर ज्या पण महिलांचे केस जास्त प्रमाणात जर गळत असतील तर तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 12. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी 1 लवंग खावी. यामुळे ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही. तर तुम्हाला पण
ॲसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. खोकला जास्त प्रमाणात येत असेल तर गोड पदार्थ खाऊ नये, नाहीतर घसा खराब होऊन बोलणे कठीण होते. तर तुम्हाला पण खोकला जास्त प्रमाणात जर येत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्यास केस लांब व मजबूत होतात. तर लांब व मजबूत केसासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. बडीशोपचा रस दह्यात मिक्स करून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत. तर तुम्हाला पण केस पांढरे होण्याची समस्या असेल तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.